नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPC स्टडीमध्ये. तर नवीन जाहिरात निघालेली आहे मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. तर UPSC म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये EPFमध्ये मित्रांनो नवीन जागा निघालेल्या आहेत. तर जागा टोटल आहे 323 म्हणजेच मित्रांनो 323 जागा आहेत आणि UPSC EPFO जे आहे याच्यामध्ये या जागा आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे. आणि अशा ज्या माहिती असतात ते तुम्हाला कुठे पाहायला जास्त भेटत नाही आणि आपल्या अशा जाहिरातीमध्ये आपल्याला मित्रांनो दुर्लक्ष होतं आपल्याकडून आणि अशा ह्याच्यामध्ये आपण नवनिश्चित राहू शकतो. तर पहा मित्रांनो, प्रत्येक प्रवर्गाला किती जागा आहेत? तर अनरिझर्व्डमध्ये 132 जागा आहेत. तर EWSसाठी 32 जागा आहेत आणि OBCसाठी 87 जागा आहेत. SCसाठी 48 जागा आहेत. तर STसाठी 24 जागा आहेत. तर 323 जागा आहेत या टोटल. आणि पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर यासाठी पात्रता काय लागणार आहे, वय काय लागणार आहे, फॉर्म कधी भरायचा आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि अतिशय चांगली मित्रांनो वॅकन्सी आहे आणि महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही या एक्झाम देऊ शकता. महाराष्ट्रामधलेही मेन जे सेंटर आहेत तेही आहे त्यामध्ये. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं. तर पहा मित्रांनो, या ज्या जागा आहेत तर या मित्रांनो येथे पेमेंट स्केल दिलेली आहे. तर पेमेंट स्केल जी आहे तर लेवल 7 इन द पे मॅट्रिक्स ॲज पर 7 CPC. तर यामध्ये तुम्हाला मिनिमम 55 ते 60 हजारापर्यंत मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट असतं सर्व मिळून. तर एज ते दिलेलं आहे तुम्हाला 30 वर्ष दिलेले आहे ओपनसाठी आणि EWSसाठी. तर 33 वर्ष दिलेलं आहे OBCसाठी, 35 वर्ष दिलेलं आहे SC/STसाठी आणि 40 वर्ष दिलेलं आहे PWBD-Sसाठी मित्रांनो. तर लोअर एज लिमिट जे आहे तर ऑल कॅटेगरीसाठी 18 वर्ष आहे. काही विद्यार्थी लवकर मित्रांनो ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असतात. तर त्यांच्यासाठी कॅटेगरीज इन लोअर जे एज लिमिट आहे ते 18 वर्ष दिलेलं आहे. आणि क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला, तर यामध्ये कोणत्याही मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री तुम्हाला लागणार आहे. म्हणजे बॅचलर इन डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर यामध्ये तुम्हाला स्टेनोग्राफी लागणार आहे. तर तर मित्रांनो, डिक्टेशन फॉर अ पिरियड ऑफ 10 मिनिट्स विथ अ स्पीड ऑफ 120 वर्ड्स पर मिनिट्स. जे तुमची टायपिंग आहे या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता का पहा. इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये तुम्हाला लागणार आहे. तर दोन्हीपैकी एक असेल तरीही तुम्हाला चालणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 50 मिनिट इन इंग्लिश आणि 65 मिनिट हे तुम्हाला वेळ दिलेला आहे. तुमची नंतरही तुम्हाला हा क्वालिफाईंग पेपर असेल. तुम्हाला पेपरबद्दलही तुम्हाला सांगणार आहे नंतर. तर ही तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आणि तुम्हाला ड्युटीजसाठीही तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे आणि अदर डिटेल्ससाठी तुम्हाला माहिती दिलेली आहे. हे पूर्ण मित्रांनो PDF आहे. हे तुम्ही नंतरही मित्रांनो पॉज करूनही तुम्ही व्यवस्थित पाहू शकता आणि शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही बसता का तेही तुम्ही पाहून घेऊ शकता. तर अदर डिटेल्स इथे दिलेलं आहे. तर पहा मित्रांनो, द पोस्ट इज परमनंट गव्हर्नमेंट बी नॉन गॅझेटेड. तर अराजपत्रित ग्रुप बीसाठी ह्या जागा आहेत. तर हेडक्वार्टर न्यू दिल्ली आहे आणि तुमचं UPSC घेत आहे म्हणजे तुम्हाला ऑल इंडियामध्ये तुम्हाला जॉबची संधी भेटणार आहे. तर प्रोबेशन 2 इयर्स. तर मित्रांनो 2 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला परमनंट असेल. तर एनी अदर कंडिशन येथे दिलेली आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर पहा मित्रांनो, येथे इम्पॉर्टंट जे आहे, तर तुम्हाला जो मित्रांनो वेबसाईट दिलेली आहे इथे, तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट इन रिक्वायरमेंट बाय सिलेक्शन. तर मित्रांनो सिलेक्शन थ्रू वेबसाईट. तर मित्रांनो ही वेबसाईट आहे UPSCची ऑनलाईन. तर इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो ही जी तुम्हाला फॉर्म जो भरायचा आहे, तर टू द अबोव पोस्ट फ्रॉम 7/3 टू मित्रांनो 7/3/2024. तर मित्रांनो 2000 ही तुम्हाला स्टार्टिंग डेट आहे फॉर्म भरायची. तर तुम्हाला लास्ट जी डेट आहे ती 27/3/2023 असेल आणि ही तुम्हाला वेबसाईट आहे इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर इथेही तुम्हाला मित्रांनो करेक्शन वगैरे तुम्हाला फॅसिलिटी फॉर द तुम्हाला ही डेट दिलेली आहे त्यासाठी. तर पहा मित्रांनो पुढची जी आहे नोट्स. तर पर्सन विथ तर इथे ही तुम्ही वाचून घेऊ शकता नोट्स जे दिलेले आहेत ते. तर महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. तर पहा मित्रांनो येथे स्कीम दिलेली आहे. येथे सिलेबस अँड वेटेज फॉर द रिक्वायरमेंट टेस्ट. तर तुम्हाला RT.
तर ही जी तुम्हाला आहे द टेस्ट विल बी ऑफ 2 आवर्स, तर तुम्हाला 2 तासाची जी आहे ती परीक्षा होणार आहे. ऑल क्वेश्चन विल कॅरी इक्वल मार्क्स. तर सर्व जे प्रश्न असतील तुम्हाला इक्वल मार्क्स असतील प्रत्येक प्रश्नाला. तर द टेस्ट विल बी ऑब्जेक्ट टाईप. तर MCQ मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपची तुमची टेस्ट असेल. तर द मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इन इंग्लिश अँड हिंदी एक्सपेक्ट फॉर दोज क्वेश्चन इन द इंग्लिश लँग्वेज. तर मित्रांनो इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये असेल आणि बाकीचे पेपर असतील तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील क्वेश्चन. तर तुम्हाला इथे मित्रांनो जी आहे येथे पहा तुम्हाला देअर विल बी पेनॅलिटी. तर तुम्हाला 1/3 जी आहे ती तुम्हाला इथे पेनॅलिटी म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला इथे. इफ नो आन्सर इज मार्क्ड फॉर द. तर मित्रांनो येथे तुम्हाला पाहू शकता जे एव्हरी रॉंग आन्सर विल कॅरी अ डिटेन्शन 1/3. तर मित्रांनो इथे पहा इथे महत्त्वाचा पॉईंट. तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. तर 1/3ची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. तर सिलेबस पहा मित्रांनो. तर तुम्हाला सिलेबस इंग्लिश लँग्वेजचा आहे. तर इंग्लिशचा पेपर तुम्हाला इंग्लिश मीडियममध्येच द्यावा लागेल. तर जनरल अवेअरनेस, तर तर मित्रांनो पहा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट असेल तुम्हाला. तर रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड टेस्ट असेल. तर मित्रांनो ही जी 3 पेपर आहेत तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. तर इंग्लिशचा जो पेपर आहे तो तुम्हाला इंग्लिशमध्येच अवेलेबल होईल मार्क तुमचे. तर मित्रांनो वेटेज तुम्हाला दिलेलं आहे 300 मार्क्स असतील तुम्हाला 100% वेटेज. तर 300 मार्क्स असतील, 300 मार्काचा तुम्हाला पेपर असेल. तर बेस्ड द मार्क्स स्कोर्ड द रिक्वायरमेंट टेस्ट. तर मित्रांनो इथे कंडिशन विल बी तर शॉर्ट लिस्टेड कॅटेगरी वाईज टू अपियर इन द स्किल टेस्ट. तर मित्रांनो ही तुमची स्किल टेस्ट असेल. आणि मित्रांनो सेकंड जी तुमची असेल तर स्किल टेस्ट इज मॅन्डेटरी बट क्वालिफाईंग इन द नेचर. तर मित्रांनो जी तुमची टायपिंगची असेल जी स्टेनोग्राफीची ती क्वालिफायसाठी असेल आणि तुमचा मेरिट जो लागेल तो मेरिट तुमचा 300 मार्क येथेच लागेल मित्रांनो. आणि तुमची जी टेस्ट असेल ती दुसरी तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही क्वालिफाय करायचं आहे. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे आहे ते मित्रांनो सेंटर जे आहे ते महाराष्ट्राचे विद्यार्थी पहा. तुम्हाला सेंटर जे दिलेले आहे तर यामध्ये तुम्ही औरंगाबाद महाराष्ट्र हे दिलेले आहे इथे. तर यामध्ये तुम्हाला नागपूर, तर नाशिक, नवी मुंबई हे तुम्हाला आणि मुंबई, तर हे तुम्हाला फक्त महाराष्ट्राचे सेंटर तुम्हाला सांगत आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्रातून तयारी करत आहेत UPSCसाठी तर मित्रांनो त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पुणे ही तुमचं सेंटर आहे. आणि जर कोणचे असतील दुसरे महाराष्ट्राचे सेंटर तेही तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो.